हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. आवाज येत असेल तर मला एक कमेंट करा, आवाज येतो आहे म्हणून. प्रॉपर आवाज येतो आहे माझा बरोबर? पाहता आता येतोय ना? योगेशजी आवाज येतोय का पहा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. थोडासा वाढ, थोडस कमी करा अजून. संतुष्ट सततं योगी, यतात्मा दृढ निश्चया, मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. संतुष्ट सततं योगी, यतात्मा दृढ निश्चया, मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. कैवल्य ज्ञान चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आपण वारकरी संप्रदाय मुळशी तालुका समाजाच्या वतीने एक नाविन्यपूर्ण असा एक उपक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत. या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आपण साजर करत असलेला हा उपक्रमामध्ये आपण अध्याय 12वा पूर्ण निरूपणासाठी घेतलेला आहे. यापूर्वी वक्त्यांनी चांगल्या प्रकारची चिंतनं या ठिकाणी या पेजवरती श्री ज्ञानेश्वरीच्या पेजवरती सादर केलेली आहे. गुरुवर्य दशरथ महाराज मानकर यांच्या आज्ञेने माझ्याकडे आज ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या श्लोकावरती जी ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली त्याच्यावरती मला थोडंसं निरूपण करण्याची आज्ञा केलेली आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे अल्पबुद्धीप्रमाणे तो विचार मांडण्याचा मी प्रयत्न करेन. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहित असताना समोर समाजाच्या पुढे
श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ उलगडून सांगण्यासाठी सच्चिदानंद बाबांच्या हातात लेखणी दिली. श्री निवृत्तीनाथ रायांचा आशीर्वाद घेतला आणि ही ज्ञानेश्वरी जगासमोर उपस्थित केली. मध्ये भरपूर काळ लोटला आणि श्री एकनाथ महाराजांनी या ज्ञानेश्वरीचं एक प्रकारचं वेगळ्या संशोधनाच्या रूपाने समाजापुढे आणण्याचा सुसज्ज असा चांगला प्रयत्न केला आणि तीच ज्ञानेश्वरी आपल्या समोर आज आपण आपल्या उपासनेसाठी गृहीत धरतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे 3 ग्रंथ आहेत प्रस्थानत्रयी म्हणून, त्यापैकी श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाला एक विशेष महत्व आहे. श्रीमद भगवद्गीतेची टीका असं नुसतं म्हणून चालणार नाहीये, तर हा ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका, हा ग्रंथ म्हणजे एक धर्मकीर्तन, हा धर्मग्रंथ म्हणजेच धर्मामृत. याच अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वतःहून म्हणतात की हे धर्मामृत आहे. याच ग्रंथाला वेगवेगळ्या उपमा दिल्या गेलेल्या आहेत. ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाला दिलेला शब्द नव्हे, तर ज्ञानेश्वरी हा जो काही नामाभिलेख आहे तो जनाबाईंनी केलेला आहे. अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी आणि त्याचं आपण 12व्या अध्यायाचं चिंतन या ठिकाणी दररोज क्रमाने एका श्लोकावरती असलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्याचं चिंतन आपण दररोज करत आहोत आणि आज आपण 14व्या श्लोकाला प्रारंभ करतो आहे. श्लोक परत सांगतो मी. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर योमद भक्त समे प्रिय. याच्या अगोदरचा जो श्लोक होता 13वा श्लोक, या श्लोकापासून या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताची लक्षणं काय आहेत ते वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस भक्ताची लक्षणं सांगितली त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी काही क्रम सांगितला. गीतेच्या श्लोकावरती निरूपण करत असताना श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागात शांतिरनंतरम. या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी विवेचन करत असताना ओव्या टाकल्या की अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषिजे. प्रथमतः सराव पाहिजे, सराव झाल्यानंतर त्याचं ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाच्या अनुषंगाने विरक्ती रूप विवेक रूप त्यागातून पुढे जर आपण गेलो तर निश्चितच आपल्याला भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. भगवंत म्हणजे काय हो? शांती प्राप्त करून घेणं म्हणजेच भगवंत आहे. शांती मिळणं म्हणजे शांतीला काही ठिकाणी मोक्ष असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि मग हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी किंवा शांती प्राप्त करून घेण्यासाठी काय करतो साधू किंवा साधूची लक्षणं काय आहेत ती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की काही उदाहरणं दिली गेल्याच्या पाठीमागच्या श्लोकामध्ये की जसं एखादं पाणी असतं ते पाणी ती गाय पेली काय आणि वाघ पेलं काय. गाय हिंस्र नाहीये, वाघ हिंस्र आहे. एखादा अदृष्ट असेल किंवा एखादा दृष्ट नसेल, एखादा दृष्ट असेल एखादा दृष्ट नसेल, अशा प्रकारचा कोणी का असेना त्याला ते पाणी विचार करत नाही की बाबा याची तहान मी कशी भागू, हा चांगला माणूस नाहीये हा चांगला माणूस आहे असं तो पाणी विचार करत नाही. तसंच हे संतांचं सुद्धा असतं की संतांमध्ये दुसरा कोणता अपपर भाव असा संतांकडे नसतो. माऊली म्हणतात ओवी पुढे आलेली माझ्या, गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू ऐसे नेणेची गा करू तो जैसी. हे आपण मागच्या श्लोकामध्ये हे पाहिलेलं आहे. आजच्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की संतुष्ट सततम योगी. पाठीमागच्या श्लोकामध्ये जी लक्षणं सांगितली त्या लक्षणामध्ये क्षेम लक्षण आलं. त्याच्यानंतर काय म्हटलं होतं? अद्वेष्ट, सर्व भूतांच्या ठाई भगवंत वसलेला आहे अशी भावना, हे सगळं आपण पाहिलं. निर्ममोह, निरहंकार, सुख दुःख कोणताही जरी असलं तरी तो सुख झालं काय दुःख झालं काय त्याचा कोणताही विचार करत नाही आणि त्याच्याकडे गुण येतो. विशेष म्हणजे तो क्षमा हा गुण असतो. माऊलींनी त्याच्याकरता पाठीमागच्या श्लोकामध्ये आपल्याला उदाहरण दिलं की
जशी पृथ्वी कोणी कसाही वागला तरी ती पृथ्वी सहन करते, क्षमाभाव हा पृथ्वीचा जसा असतो तसाच हा सज्जनाचा भक्ताचा असतो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी स्पष्ट विद्रुत केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन करत असताना आपल्या समोर प्रश्न येतो की ज्ञानेश्वरी वाचावी कशी. गुरुवर्य जगन्नाथ महाराजांचं एक वाक्य मला आठवतं की ज्ञानेश्वरी वाचन करत असताना काही वाचन करताना कशी वाचतात ज्ञानेश्वरी, की सरळ सरळ डायरेक्ट. तेवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिदले गर, अशी ज्ञानेश्वरी वाचतात. याला अक्षर वाचन असं म्हणतात. आणि दुसरं असतं शब्द वाचन. तेवीची हा शब्द आहे, क्षमे लागी हा शब्द आहे. क्षमे लागी हा शब्द का वापरला, तेवीची हा शब्द का वापरला, त्याला शब्द वाचन असं म्हणतात. काही ज्ञानेश्वरी वाचताना ज्यावेळेस ही ओवी वाचतात त्यावेळेस त्याचं अर्थवाचन व्हावं लागतं. म्हणजे तसं जर पाहिलं तर ज्ञानेश्वरीच्या वाचनामध्ये अर्थवाचन खूप होणं गरजेचं आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय अर्थ दडलेला आहे किंवा ज्ञानेश्वर महाराजांना त्या ओवीद्वारे काय सांगायचं आहे, हा कमीत कमी चिंतन करणं, हा याला अर्थवाचन असं म्हणतात. हे अर्थवाचन झाल्यानंतर ती ओवी साधनेमध्ये कुठे येईल, मग ती साधक वाचन, साधन वाचन असंही त्याला म्हटलं जातं. गुरुवर्य काव्यतीर्थ जगन्नाथ महाराज पवार हे नेहमी सांगायचे, ज्ञानेश्वरीचं वाचन किंवा ज्ञानेश्वरीचं चिंतन होत असताना साधन आणि अर्थवाचन हे होणं खूप गरजेचं असतं. पारायण करून प्रेसवाला सुद्धा, प्रेसमध्ये ज्यावेळेस ती छापली जाते त्यावेळेस तो जो काही साचा असतो ते ज्ञानेश्वरी वाचते, त्याला अर्थ नाहीये. तरीही आमची जनाबाई म्हणते, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी, वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी आहे. आणि त्याचा आपण 12वा अध्याय याची चिंतन करत आहोत. मुळशी तालुक्याच्या तरुण कीर्तनकारांनी चांगल्या प्रकारची विवेचन केलेली. पाठीमागं मी श्रवण करत होतो, खूप छान अशी विवेचन केली. माजिरे महाराज असतील, दशरथ महाराज असतील, स्वामी महाराज असतील, हे की नाही, बरेच जण आहे, साई महाराज असतील, वहाळे महाराज असतील, बऱ्याच भक्तांनी, पारखी महाराज असतील, यांनी खूप छान अशी चिंतनं पाठीमागे केलेली आहे. या श्लोकामध्ये आपण आजचा जो श्लोक निरूपणासाठी घेतलेला आहे तो आहे संतुष्ट सततम योगी. या श्लोकामध्ये भक्तांची लक्षणं सांगत असताना संतुष्ट हे विशेष एक लक्षण सांगितलेलं आहे. संतुष्ट म्हणजे काय, संतुष्टता कशाला आपण म्हणतो, की आपल्याला एखाद्या गोष्टीची एक प्राप्ती झाल्यानंतर त्या प्राप्तीमध्ये आनंद मानणं, म्हणजे तो फक्त आनंद नाही, तो मिळाल्याचा परिपूर्ण आनंद, परिपूर्ण तृप्ती. ही तृप्ती, आनंद, समाधान या गोष्टीच्या अगोदर ज्या वेळेस परिपूर्ण शब्द लागेल त्यावेळेस आपण त्याला संतुष्ट असं म्हणू शकतो. संतोषती, संतोष झाला पाहिजे. नाव संतोष असून उपयोगाचं नाही, त्याला त्या नावाच्या दृष्टीने संतोषत्व प्राप्त होणं हे कठीण आहे. काही नावाला सुद्धा संतोष नाव असल्यानंतर संतोषी असतात. ज्ञानदेव असल्यानंतर ज्ञानासारखं जर असेल तर त्याला ज्ञानदेव म्हणता येईल आपल्याला. नाहीतर नाव गंगूबाई आणि 10 दिवस आंघोळ नाही, बरोबर की नाही, असं कधी असतं की नाही. ते झालं नावाच्या बाबतीत. इथं नावाच्या बाबतीतलं संतुष्ट नाही सांगितलं, नावाचा संतोष सांगितलेला नाहीये. तर जी मनाची वृत्ती, ही मनाची सुद्धा वृत्ती होत नाही, मनाच्या आणि बुद्धीच्या अनुषंगाने निर्माण झालेली, बुद्धीमध्ये आणि मनामध्ये जी काही आपल्याला प्राप्ती झालेली आहे त्यानुसार या दोन्ही गोष्टींनी अंतःकरणाची जी भावना तयार झालेली असते, ती भावना परिपूर्णतेला तृप्तीच्या दृष्टीने असते, त्यावेळेस त्याला संतुष्टता असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग ही संतुष्टता कधी कमी होऊ शकते, कधी वाढू शकते. एखादं जर आपल्याच जर मनाजोगं जर काम झालं,
मनाजोगं जर काम झालं असं आणि बुद्धीला पटण्यासारखं काम असेल तरच आपण संतुष्ट होऊ शकतो, नाहीतर संतुष्ट होणार नाही आपण. मग इथं हा संतुष्ट शब्द हा जो वापरला गेला, हा जो संतुष्ट शब्द वापरला गेला, तर संतुष्टता कशी असेल? संतुष्टता कशी असेल? काय होते? क्षमा करा, थोडासा व्यत्यय आलाय. काय तिला आवाज खूप येतो. संतुष्टता कशी असावी याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी या संतुष्ट या पदाकरिता एक ओवीचा दृष्टांत दिलेला आहे. तो काय आहे? ती ओवी अशी आहे. वार्षिये वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू, संतोषी जो. सागराचा दृष्टांत दिलाय. सागराचा दृष्टांत दिलाय. सागर कसा असतो मला एक सांगा. सागरामधलं पाणी कधी कमी झालेलं तुम्ही पाहिलंय का हो? किंवा असं झालेलं आहे की सागराचं पाणी वाढलंय? असं काही नाही. सागराचं पाणी कधी कमी होत नाही, सागराचं पाणी कधी वाढत नाही, किंवा सागरामध्ये का पाणी कमी पडलं म्हणून तो पावसाची कधी इच्छा करत नाही. जैसा जळे नित्य निर्भरू, पूर्णतः तो भरलेला आहे. कधीच कमीपणा येत नाही, ते हलत नाही, कधीच हलत नाही. जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू, तैसा निरुपचारू, संतोषी जो. म्हणजे कोणत्याही प्रकारचे उपचार जरी केले तरी, म्हणजे ते कसेही असू द्या, तरी तो संतोषी असतो. तो असा मला बाबा एवढंच मिळालं, मला असंच मिळालं, मला हे जास्त पाहिजे होते, असं काही कोणताही विचार तो करत नाही. किंवा तो असा कधी कधी असं असतं की आपल्याला एखादी गोष्ट जर भोजनामधली आवडत नसेल आणि ती जर भोजनामध्ये दिलेली गोष्ट असेल, ती गोष्ट दिल्यानंतर आपल्याला न आवडती गोष्ट असेल की आपण डोळे मुरडतो, मग नीट जेवत नाही, पूर्ण जेवण होत नाही आपल्याला, मग आपण म्हणतो मला काही तृप्ती झाली नाही, माझं पोट काय भरलं नाही, अशा प्रकारचा आपण म्हणतो. तो संतोष आपल्याला होत नाही. एक माझ्या पुढे एक आता समोर एक दृष्टांत येऊ पाहतो आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी एक दिवशी पाहुणे आले. बरं, ते पाहुणे कोण आले की जगद्गुरु तुकाराम महाराजांचे मेहुणे. मेहुणे म्हणजे जिजाईचे बंधुराज. हे बंधुराज आले. आता माहेरचा पाहुणा आला म्हटल्यानंतर भगिनीला खूप आनंद होत असतो, कोणत्याही भगिनींना. शेवटी माहेरचं कोणतरी आलंय ना. माहेरचं काय काय प्रिय असतं हे सांगण्याची वेळ नाही आता. ते बंधुराज आले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी आणि जिजाईने एक बेत केला, भोजनाचा चांगला बेत केला. आणि जिजाबाईंनी भोजन बनवलं आणि त्या भोजन झाल्यानंतर तिथे वाढलं, पंक्ती वाढल्या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून म्हटले की आता माझे बंधू भोजनाला बसणारच आहे, तुम्ही पण थोडंसं त्यांच्याबरोबर बसा, म्हणजे त्यांना आनंद होईल. तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे, चालेल, मी त्यांच्याबरोबर बसतो. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्याबरोबर भोजनाला बसले. पंक्तीमध्ये 2 जण बसलेले आहेत. जिजाईने ताट वाढलं. पूर्वीच्या महिला सोबत कधी जेवत नव्हत्या, मालकाचं जेवण झाल्यानंतरच भगिनी जेवायच्या, बरोबर आहे की नाही. आता मालकाला वाढायचं तर बाजूलाच, क्षमा करा, पुढे जाऊया, तो विषय नकोच. जिजाईने ताटं केली, 2 ताटं वाढली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आचमन केलं. मदनी कवळ घेता नाम घ्या, शियारीचे सहज होते जीवन, नाम घेता पुकाचे जीवन करी जित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. आपल्या भाषेमध्ये तसा श्लोक झाला आणि तो श्लोक झाल्यानंतर पाणी फिरवलं गेलं, आचमन झालं आणि भोजनाला प्रारंभ झाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे भोजनाला प्रारंभ केला, सपाटाच पूर्ण ताटातलं अख्खं संपलं. पण तो काही जेवे ना. त्यांचा मेवणा जो होता, जिजाईचा बंधू, तो काही भोजन करे ना. जिजाईला समजे ना की का बरं जेवत नाही, काय नाही. मग ती म्हणायची दादा वाढू का काही, दादा अजून घे ना काही, जेव ना तू का जेवत नाहीयेस. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं काय नाही, ब्रह्मानंदे लागे टाळी.
नामस्मरण चाललंय. विठ्ठल 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 आणि भोजन चाललेलं आहे. त्यांना दुसरा कसलाच रसस्वाद काय तिथे विठ्ठल नामापुढे रसस्वाद काहीच नाही. भोजन चाललेलं आहे. बंधू तर काही जेवत नाहीयेत, बंधूचं भोजन नाही होत आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जेवण झालं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याच्यानंतर बंधूकडे अहो तुम्ही जेवा की हो, जेवा की हो. बंधुराज म्हटले तुमचं झालं ना आता. जगद्गुरु तुकाराम वाटलं माझं काय चुकलं, काहीच नाही. मी तर मला जेवढं वाढलं तेवढंच यांना वाढलं. मला काय माहिती आता की काय जेवलेलं नाही ते. तुम्हाला काही दुःख आहे का, काही त्रास आहे का, काही काय असं तुकाराम महाराजांनी विचारलं. आणि तुकाराम महाराज आपले भोजन झालं म्हटलं. तुकाराम महाराज म्हटले मी आता उठू का. म्हटलं ठीक आहे तुम्ही आता उठा. आणि नंतर मग त्या बंधुराजांनी सुद्धा अर्ध जेवण झालं आणि ते सोडून दिले. मग जिजाई म्हणाल्या बंधू काय जेवले नाहीत, काय काय घडलेलं असेल हे त्यांना काही समजेना. तेव्हा मग जिजाई ताट केलं जिजाईंनी स्वतःला आणि जिजाईंनी एक घास तोंडात टाकला. त्या अन्नामध्ये म्हणजे जी भाजी केलेली होती त्या भाजीमध्ये मीठच टाकलेलं नव्हतं. त्यामुळे याला काही जेवणच गेलं नाही. तुकाराम महाराजांना काय कसं का असे ना बरोबर, म्हणजे कोणती चव असे ना त्यांनी विचारच केला नाही. याला म्हणतात संतोष, संतुष्टता. काही का असे ना कसंही असे ना. दुःख झालं सम दुःख सुख क्षमी, हे ज्यावेळेस येतं ज्यावेळेस असं होतं सम दुःख सुख क्षमी, म्हणजे कोणती गोष्ट प्राप्त होत असताना ही जास्त झाली म्हणून सुख होणं किंवा ही कमी झाली म्हणून दुःख होणं, या दोन्ही गोष्टी ज्या वेळेस वेगळ्या होतात किंवा एकच मानल्या जातात साधूंच्या जीवनामध्ये, त्यावेळेसच त्याला संतुष्टता प्राप्त होऊ शकते. हा झाला संतुष्ट. वाहुनी आपुल्या आण धरी जो अंतःकरण निश्चय असाच पण जयाचे नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढची ओवी अशी घेतलेली आहे की अंतःकरणाला विषयापासून आवरून धरणारा आणि कोणतेही सत्कर्म करण्याच्या निश्चयाला ज्याच्यामुळे खरेपणा आहे असा तो भक्त आहे. काय असतं की निश्चय संतुष्टता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भक्तांची लक्षणं आहेत. निश्चय हा दृढ झाल्यानंतरच आपण कार्यसिद्धीला जाऊ शकतो. जर निश्चय दृढ नसेल तर काहीही होऊ शकत नाही. निश्चयाचे बळ, जर निश्चय जर असेल तरच निश्चयाचे बळ. पण तो निश्चय कसा पाहिजे की अंतःकरणाला भिडला पाहिजे, अंतःकरण व्यापून तो निश्चय पुढे आला पाहिजे. आता आपल्याकडे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त श्री ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, लेखी पारायण करताय. प्रत्येक जण दररोज 25 ओव्या लिहितोय. प्रत्येक जण जो साधक आहे तो दररोज सकाळी उठल्यानंतर मला फोन येतात, महाराज आज कोणत्या ओवीचं आपल्याला लिहायचंय, किंवा ज्यांना जर विसरलं असेल तर महाराज माझा आज खाडा झालेला आहे मी पुढचं लिहू का, असं लिहित आहे. त्यांनी निश्चय केलेला आहे. काय निश्चय केला आहे की दररोजच्या 25 ओव्या लिहायच्या म्हणजे लिहायच्याच. मग अशी मी बोलून गेलो की ज्ञानेश्वरीचं वाचन हे कशा प्रकारे व्हायला हवं. एक अक्षराचं वाचन, शब्दाचं वाचन, अर्थाचं वाचन, साधनेचं वाचन असं व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वरीचं लिखाण ज्या वेळेस एका ओवीचं घडलं जातं त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात. एक अक्षर वाचन होतं, त्यानंतर शब्दाचंही वाचन होतं, त्याच्यानंतर अर्थाचंही वाचन होतं आणि साधनेचं सुद्धा वाचन होतं. याकरिता लेखी पारायणामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं याद्वारे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आहे. जे जे हा व्हिडिओ आता लाईव्ह मध्ये पाहत आहेत आणि जे पुढे श्रवण करणार आहेत त्यांना सुद्धा अशी मी विनंती करतो आहे. अंतःकरणामध्ये निश्चय आला पाहिजे. या भक्तांच्या अंतःकरणामध्ये निश्चय काय असतो, काय निश्चय असतो की कोणत्याही प्रकारचं कर्म करत असताना मी फक्त सत्कर्मच करेल, दुसरं कोणतं नाही, मला सत्कर्मच पाहिजे. तसं जर पाहिलं तर भक्तांच्या किंवा साधूच्या जीवनामध्ये कर्म करणं हा भाग वेगळाच आहे. कारण त्याच्याकडून सहज ती कर्म होतात किंवा जी कर्म झालेली असतात ती सहज गत्या तो भगवंताला अर्पण करतो. जी कर्म जे कर्म झाले
ते संपूर्ण कोणाला कोणाला अर्पण करतो? तो भगवंताला अर्पण करतो. त्यामुळे त्याच्याकडे त्या कर्माच्या अनुषंगाने कोणतंही फल त्याला लागत नाही. ज्यावेळेस ते कृष्णार्पण केलं जातं त्यावेळेस ते कर्म त्याला लागत नाही. विषय चालला आपला निश्चयाचा, हे कर्म मध्येच घुसलेलं आहे. निश्चय ज्या वेळेस होतो त्यावेळेस त्या निश्चयाच्या द्वारे कर्माचा सांगोपांग विचार करता त्या निश्चयाच्या अनुषंगाने जी काही कर्म करायची आहेत ती आपल्याला चालू ठेवावीच लागतात. निश्चय जर केला तर फक्त भगवंताची सेवा करायची तर कर्म आपल्यापासून दुरावलं जात नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं की काय? नामसंकीर्तन साधन पै सोपे, हा पूर्ण अभंग पाहून घ्या. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पुढचं चरण, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. प्रत्येकाने जी दुसरी मंडळी आहेत की जी मंडळी भगवंताला मानायला तयार नाहीत आणि आपल्याला काहीतरी आपण धार्मिक कार्य करत असताना ते म्हणतात तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची काय गरज आहे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, असं करा ना, बाकीचं करण्याची काय गरज आहे, एवढंच एक प्रमाण ठेवतात आणि पुढे जातात. निश्चयात्मक बुद्धी ज्या वेळेस भगवंताचं कार्य करण्यासाठी प्रवृत्त होते त्यावेळेस त्या निश्चयात्मक बुद्धीला कर्माची जोड असल्याशिवाय त्याची फलश्रुती प्राप्त होत नाही. मग ती निश्चयात्मक बुद्धीने किंवा निश्चयात्मक बुद्धीच्या अनुषंगाने जी बाह्यकर्म किंवा आंतरकर्म, बाह्यकर्म म्हणजे जगामध्ये वावरण्याकरता, संसारामध्ये वावरण्याकरिता जी जी कर्म करायची ती कर्म करत असताना भगवंताची सेवा, आणि अंतर्मन म्हणजे काय, जे अंतरामध्ये आपल्याला साठवलेला जो भगवंत आहे त्या भगवंताची सेवा करण्याकरिता पुढची ओवी लगेच येऊ पाहते. जीव परमात्मा दोन्ही बैसवून ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती. अंतकरणामध्ये ही जी निश्चयात्मक बुद्धीने जी प्राप्त झालेली जी भगवंताची सेवा आहे ती कशी करायची, तर जीव परमात्मा दोन्ही, जीव आणि शिव याचं ब्रह्माऐक्य या ओवीतून ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे. काय असतं माहितीये का, विशेष पहा या ओवीमध्ये एक मेक दडलेली आहे. हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीद्वारे काय सांगितलेलं असेल, या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं एवढं आपल्याला सांगता येणार नाही, असं कोणी दावा करू शकत नाही. किंवा त्या ज्ञानेश्वरीच्या या ओवीमधून असाच अर्थ निघतो असं नाहीये. विविध अर्थ निघू शकतात. ज्या वेळेस ती ओवी दुसऱ्या दिवशी वाचली की त्याचा नवीनच अर्थ निघतो. आता तुमच्या बरोबर बोलत असताना मला एक आता याच्यातून अर्थ स्फुरलेला मी सांगतो. जयाच्या हृदय भुवनी विराजते. कोणाच्या हृदय भुवनीमध्ये, जो काही हा निश्चय केलेला असतो भगवंताच्या सेवेकरिताचा, ज्या भक्ताच्या लक्षणामधला अंतःकरणामध्ये, तर भगवंत त्याचं स्वतःच अंतःकरण त्याला अंतरून देतो आणि म्हणतो तुम्ही दोघ जण इथे विराजमान व्हा. बैसले एकासनी. एकासनी आसन कुठलं आहे, हे दोघे जण बसलेले आहेत, हे भगवंतानी स्वतःचं अंतःकरण तिथे ठेवलेलं आहे. जीव परमात्मा दोन्ही. तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये वेगळा विचार येऊ शकतो. बिंब प्रतिबिंब, भोक्ता अभोक्ता, कर्ता अकर्ता, सोपाधिक निरुपाधिक, भक्त भज्य, या स्वरूपाने जीव आणि परमात्मा ही उभय चैतन्य एका सणावर बसलेली असतात, असंही आपल्याला अर्थ करता येतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जर आपण पाहायला गेलो तर जीव शिव याचं ऐक्य करण्याकरिता एकतर आपल्याला जीवही कळाला पाहिजे आणि शिवही कळाला पाहिजे. ब्रह्म चैतन्य सर्वगत असं म्हणणं सोपं आहे, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो असं म्हणणं सोपं आहे, पण त्याची अनुभूती येण्याकरिता साधना महत्वाची आहे. ती साधना करण्याकरिता जसं हे अंतःकरण भक्ताचं आहे तसं अंतःकरण करणं आपल्याला गरजेचं आहे.
ज्यावेळेस असं अंतःकरण होईल त्यावेळेस आपोआपच भगवंत, नवे नवे संत, नवे नवे साधू आपल्याला होऊन आपल्याला उपदेश किंवा त्या बोधावर आणून दिल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की असा जो असतो ऐसा योग समृद्धी, ऐसा हा योगाने समृद्ध असलेला. आता योगी या शब्दाची व्याख्या करत असताना वेगवेगळ्या व्याख्या प्रत्येकाने केलेल्या आहेत. योगी म्हणजे काय? जो कठीण तपश्चर्या करतो त्याला योगी म्हणतात. जो कठीण प्रकाराने अभ्यास करतो त्याला योगी म्हणतात. असा काही ठिकाणी आलेला आहे अर्थ, बऱ्याच ठिकाणी आलेला योगी. योगी आमच्या मुक्ताबाई म्हणतात योगी पावन जनाचा, पावन योगी पावन जनाचा, जो जगामध्ये वावरत असताना पावन असतो, पवित्र असतो. तो जो पावन असेल तो काय करतो? साये अपराध जनाचा. अपराध जो जनाने किती जरी अपराध केला, त्याच्यासाठी जरी त्यांनी केला तरी पण तो त्यांना माफ करतो, असा त्याला योगी म्हटलेला आहे मुक्ताईने. योगी याच्याविषयी जर बोललो तर मगाशीच आपण बोलून गेलो की खडतर तपश्चर्या करणारा योगी आडनावाचा माणूस या ठिकाणी अपेक्षित नाहीये. अंतःकरण वृत्ती जी भगवंताच्या अनुषंगाने किंवा भगवंताला आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो याची मनामध्ये दृढ निश्चयता करून जो सेवेसाठी तत्पर झालेला असतो किंवा तशी सेवा करतो आणि तो दुसरं काहीच कोणत्याच प्रकारची इच्छा त्या सेवेकरिता कोणाची धरत नाही, त्याला योगी असं म्हणतात. एका पायावर उभं राहून किंवा उलट टांगून घेऊन किंवा नाम जप करून जो तो नामी होईल, तो तपी होईल, योगी तो नव्हे. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, होनी जो निरवधी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. काय म्हटलंय? मनोबुद्धी. मन आणि बुद्धी या दोन गोष्टी अशा आहेत आपल्या इंद्रियांमध्ये की याच दोन गोष्टी सगळं काही करत असतात. ज्याचं मन ताळ्यावर आहे, ज्याची बुद्धी ताळ्यावर आहे, तोच चांगलं उत्कृष्ट कार्य करू शकतो. आपण म्हणतो ना हे बिघडले बरं का जरा. बिघडले म्हणजे काय झाले? त्याची बुद्धी ताळ्यावर नाही, त्याचं मन ताळ्यावर नाही. म्हणतो ना याचं मन ताळ्यावर नाही बरं का. मन ताळ्यावर नाही म्हणजे काय? त्याच्या मनामध्ये ज्या गोष्टी त्याला करायच्या असतात त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीत विचार करतो. एखाद्या वेळेस आपण ज्ञानेश्वरी श्रवण करत असू, प्रवचन श्रवण करत असू, कीर्तनाला बसलेला असू आणि कीर्तनाला बसत असताना आपल्या मनामध्ये जर घर समोर उभं राहिलं तर याचा अर्थ काय? आपलं मन ताळ्यावर नाही. म्हणजे मग हे मन आणि बुद्धी हे कुठं आलं पाहिजे? भगवंताच्या ठाई आलं पाहिजे. माझ्या ठाई. माझ्या ठाई म्हणजे कुठल्या ठिकाणी बरं? माझ्या ठाई म्हणजे कुठे? भगवंताच्या पायावर किंवा भगवंताच्या कोणत्या अवयावर, कोणत्या ठिकाणी आलं पाहिजे? किंवा बाबा भगवंताच्या स्वरूपावर आलं पाहिजे? कुठे आलं पाहिजे ते? मग इथे ज्ञानेश्वर महाराजांना कदाचित या ओळीतून असं उद्धृत करायचं असेल की आपल्याकडे ज्या गोष्टी आपण ज्या वेळेस करत असतोय भगवंताच्या अनुषंगाने, तर भगवंताची सेवा करत असताना किंवा भक्ती करत असताना, भगवंताची भक्ती आणि सेवा करत असताना आपल्या समोर एकतर मूर्ती असेल किंवा त्या भगवंताच्या अनुषंगाने आपण एक विचार केलेला असेल की भगवंत असा असेल. म्हणजे भगवंताचं जे चित्र असेल ते मनामध्ये आणलेलं असेल, असा हा भगवंत आहे. कसा आहे? असा हा भगवंत आहे. मग तो भगवंताला आपण आपली मन बुद्धी पूर्णतः जर अर्पण करून तसा जर वागत असेल तर तो होऊनी निरवधी अमर्याद मार्गाने कोणत्याही प्रकारची बाबा मला आता वेळच नाहीये, मी आता सवडच मिळत नाहीये, मी कसा करू, असा कोणताच विचार न करता तो
माझ्या ठिकाणीच फक्त त्याची मन आणि बुद्धी लावत असतो. ऐसा योग समृद्धी. आणि तो काय करतोय? आरपी मनोबुद्धी. तो कसा 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 योग साधतो? तो कसा योग साधतो याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी लगेच पुढची ओवी दिली. ही ओवी कदाचित कमी पडली असेल तर पुढची ओवी दिली. पहा बर का, ओवी खूप छान आहे. आतू बाहेरू योगू. बाहेरू काही ठिकाणी आहे, काही पाठामध्ये बाहेरी असा शब्द वापरलेला आहे. बाहेरी हा संयुक्तिक आहे. आतू बाहेरी योगू निर्वाळलेया ही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया. वा, सप्रेम, प्रेम नुसतं नाही वापरलं, सप्रेम, सप्रेम जया. जया सप्रेम, अनुराग माझा, माझा अनुराग सप्रेमपणाने ज्याच्याकडे असतो. अंतःकरणात जीव ब्रह्मैक्य योग आणि बाहेर अष्टांग योग हे दोन्ही चांगल्या रीतीने प्रकाशित झाल्यानंतरही ज्याला माझा प्रेमयुक्त अनुराग असतो असा तो अर्जुना तो भक्तो. तोची योगी तोची मुक्तू. ज्याला माझ्याविषयी अनुराग आहे, अनुराग आहे ज्याला माझ्याविषयी, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला तो निर्वाळले आहे. निर्वाळ, काही गोष्टी चांगली असो कशी असो, चांगू निर्वाळलेली आहे, चांगू माझ्याच दृष्टीने तो चांगला विचार करणारा असा, असंही म्हणता येऊ शकतं आपल्याला. तोच भक्त, तो भक्त, तो कसा आहे? तोची योगी तोची मुक्त. तोच योगी आहे आणि तोच मुक्तीला प्राप्त करणारा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे भगवंतच म्हणतायत. ज्ञानेश्वरीचं अपूर्ण राहिलेलं काम ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार, भगवान श्रीकृष्णाने ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन पूर्ण केलेला आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भगवंत म्हणतायत की तोची योगी, तो भक्त, तो मुक्तू, तो योगी, तो भक्त काय? तो वल्लभामी कांतू ऐसा पडिये. तू जाण, तू जाण. काय? पती पत्नीचं नातं आमचं तयार होतं. काय माहिती का? ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं खरं. तो वल्लभामी, भगवंत म्हणतात मी पती आणि पत्नीचं नातं घेतल्यानंतर कधी कधी ती पत्नी सुद्धा भांडते नवऱ्याबरोबर, भांडते. सगळ्यांनाच याचा अनुभव आलेलाच आहे. मी काय त्याच्यातून सुटलेलो नाही. बरोबर आहे की नाही? पती पत्नीचा कदाचित दृष्टांत बरोबर नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना का वाटलं असेल बरोबर असं? कारण बऱ्याच अशा घटना घडतायत की पती आणि पत्नीचं सापेक्षतेने एकमेकांच्या बरोबरचं प्रेम हे तेवढं नसेल. म्हणून मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुढचा दृष्टांत दिला. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे ये होईना भात, हेही येत तोकडे रूप करणे. जीवापेक्षा कोणाला प्रिय आहे का काही? नाही. तसंच इथं भगवंत काय म्हणतायत की तो मला किती बरं आवडतो, तो किती आवडतो, तो माझ्या स्वतःच्या जीवा इतका मला तो आवडतो. भगवंत म्हणतायत की ही श्रद्धा एवढी छान अशी आहे तरी पर्यंत याची कहाणी, हे भुलीची भरणी, ये तब न बोलणी परी बोलवी श्रद्धा. काय असतं की काही गोष्टी अशा घडत असतात की माणसाला कार्य करत असताना भ्रम होतो. बरं, तो भ्रम कसा असतो? तो भ्रम घडवत असताना वेगवेगळ्या प्रकाराने होतो. एकतर पुढच्याचं श्रवण करून भ्रम होत असतो. एखाद्याने जर सांगितलं काही, तर्काने जर काही सांगायला गेला तर त्यावेळेसही माणूस भ्रमिष्ट होऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही अर्जुनाच्या बाबतीतलं विवेचन केलेलं आहे पहिल्या अध्यायात नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये, की भ्रमिष्ट कसा झाला अर्जुन, त्याच्यामध्ये जर एखादा मंत्रज्ञ बरळू जाये असं उदाहरण दिलेलं आहे पाठीमागे.
त्याला आठवत नाही भ्रमिष्ट झाल्यानंतर कोणती गोष्ट, मंत्र सुद्धा विसरतो. आवडत्या माणसाची गोष्ट मनाला भारावून भ्रम निर्माण करते. वस्तुस्थितीने प्रेमासंबंधी काही बोलता येत नाही भक्ताच्या या, कारण प्रेम हे अनिर्वचनीय आहे. प्रेमाची व्याख्या करतच नाही. कुठपर्यंत प्रेम असू शकतं असं कोणी सांगू शकत नाही. म्हणून तर भगवंताने सांगितलं की माझ्या जीवापेक्षाही किंवा जीवा इतका तो मला प्रिय आहे. भक्त, तो भक्त मला प्रिय आहे. आणि हे तुला का बरं सांगतोय, कारण तुझी आस्था आहे. परी बोलवी श्रद्धा ये तव न बोलणी. परी बोलवी श्रद्धा, तुझी श्रद्धा मी पाहतोय म्हणून मला बोलावायस तू हे लावत आहे. म्हणून गा आम्हा वेगाली उपमा, ये रवी काय प्रेमा अनुवादू असे. बोलण्याच्या गडबडीत सुचलं जरा थोडस पाठीमागे पती पत्नीचा दृष्टांत देण्याची. स्वतःच्या जीवाची उपमा सुद्धा मला स्फुरलेली आहे, ती बोलून दाखवली इतकंच, असं भगवंत या ठिकाणी म्हणतायत. प्रेमाचा तर अनुवाद करता येणार नाही. भक्ताचा आणि माझ्याविषयीचं प्रेम जर सांगायला गेलं तर भक्ताचं प्रेम आणि माझं प्रेम तो उपमा विरहित आहे, अनिर्वचनीय आहे. कोणती उपमा द्यायला जरी गेलं तरी ती कमीच पडणार आहे. असं माझं भक्ताचं आणि माझं प्रेम आहे. भरपूर उदाहरण आपल्याला देता येतील. किती प्रेम आहे. सुभद्रेचं उदाहरण पहा. धावतो सांगतो. अर्जुनाला ज्या वेळेस असं मनामध्ये इच्छा झाली की बाबा माझ्या बरोबर सुभद्रा असती तर, ही रंगून खूप गोष्ट सांगितली जाते. आपल्याला 10 मिनिटं राहिलीत. आता भगवंताने हे जाणलं आणि भगवंताने सुभद्रेचं रूप घेतलं आणि अर्जुनाची इच्छा पूर्ण केली. एवढा हा भगवंत किती, तुम्ही किती कोणती गोष्ट सांगू शकता की हे भगवंताच्या बाबतीत आपण सुद्धा कोणती विद्रुत करू शकतो. अपार. कसं आहे माहितीये का, पहिली गोष्ट, थोर प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ तयाला. भगवंताला प्रेम आवडतं ना, कोणाला आवडत नाही प्रेम. भगवंताला त्याच्यापेक्षा भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे. काही माणसं अशी असतात की त्यांना प्रेम लागतं, काहींना स्तुती लागते. पूर्वी सुद्धा राजे महाराजे आपल्या पदरी स्तुतीपाठक ठेवायचे, त्याला स्तुतीपाठक म्हणायचे, त्यांची स्तुती करून घ्यायची. त्यांची स्वतःची स्तुती जो करणार आहे त्याला स्तुतीपाठक असे म्हणायचे. असे पूर्वी राजे लोक ठेवायचे, त्यांना स्तुतीपाठक. भगवंताला सुद्धा आवडते त्याची स्तुती केलेली. पांडुरंगाष्टक काय भगवंताची स्तुतीच आहे ना, बरोबर आहे की नाही. जी विष्णू सहस्रनाम आहे हे काय भगवंताची स्तुतीच आहे ना. तो त्यांनी खुश होतो, आवडते. आपल्याला पण आवडते की स्तुती, कोणाला आवडत नाही. सगळ्यांना प्रिय स्तुती, भगवंताला तर आवडतेच. भगवंताला विशेष गोष्ट नुसती स्तुती नाही, ज्यांनी स्तुती व्यतिरिक्त विरोधाभासी भक्ती केली ती सुद्धा भगवंताने आवडून घेतलेली आहे. पण एवढंच आहे की भगवंत आणि संतांमध्ये एका वाक्यात सांगून जातो पुढे. भगवंत आणि संतांमध्ये एवढा फरक असतो की भगवंताची जर स्तुती केली तर त्याला तो जवळ करतो, त्याला मांडीवर बसवतो. दुसरा जो स्तुती करत नाही, जो भगवंताला विरोध करत असतो, त्याला भगवंत देतो, मुक्ती देतो, नाही असं नाही, पण त्याला मारून मुक्ती देतो. एवढा फक्त भगवंतामध्ये फरक आहे. आणि त्या संतांमध्ये काय, संत काय करतात, ज्ञानेश्वर महाराजांच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तरी सगळ्यांना चांगलं परिचित आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. तो खळ जरी असला, कसा जरी असला, तर त्याचा जो खळपणा आहे, त्याचा जो दृष्टपणा आहे, तो दृष्टपणा घालवण्याचं काम संत करत असतात. हे संतांमध्ये आणि भगवंतामध्ये ही तफावत आहे. म्हणजे मला या ठिकाणी का हा विषय आला की प्रेम, भगवंताचं प्रेम व्यक्त करण्याकरिता भगवंत भक्ताचं प्रेम हे खूप अतुलनीय आहे, अफाट आहे. त्याची तुलना कशाबरोबरच करता येणार नाही. आता असो हे किरटी, हे अर्जुना, आता असो असो असो,
ठीक आहे, इथपर्यंत तर आलं, एवढं तर तुला मला जे सांगायचंय ते तुझ्या लक्षात आलेलंच असेल ना. पण प्रियाची या गोष्टी, या ज्या गोष्टी आहेत, प्रिय माणसाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या प्रियाच्या या गोष्टी दुणा ठाव उठी आवडी गा. या गोष्टी मी तुला का सांगितल्या असो, या गोष्टी मला मी सांगितल्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप आनंद मिळतोय. नुसतं आनंद मिळत नाहीये, तर दुणा ठाव उठी आवडी गा. त्या प्रिय व्यक्तीच्या गोष्टी मी तुला सांगत असल्यामुळे मला किंवा त्या भक्ताच्या प्रेमाला दुप्पट बळ निर्माण होत आहे, म्हणून मी तुला हे बोललेलं आहे, असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत. आता असो ही किरीटी, किरीटी म्हणजे अर्जुन. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढची ओवी अति सुंदर लिहिलेली आहे. तयाही वरी विपाये प्रेमळू संवादिया होय, ती गोडीसी आहे कांटाळे मग. त्यातही प्रेमळच संवादी, सांगणारा प्रेमळ, ऐकणारा प्रेमळ, ज्याच्याविषयी म्हणजे संवाद करायचा आहे तोही प्रेमळ असे असेल तर गोडीला काय बरं तुलना असणार आहे, बरोबर का. आपण म्हणतो दुग्ध शर्करा योग, आहे की नाही. म्हणजे काय, दूध त्याच्यात परत साखर, त्यानंतर किंवा श्री बालाजीचा बेत असं आपण म्हणतो. बालाजी, बासुंदी, लाडू, जिलेबी, बालाजी असा बेत. म्हणजे ते काय होतं की सांगणारा प्रेमळ, ऐकणारा प्रेमळ, ज्याच्याविषयी बोलायचं तोही प्रेमळ, आणि तोय जो जो आपण संवाद करणार आहे तोही प्रेमळ. हे सगळं प्रेमळ जे आहे, प्रेमळ हे एकत्र ज्या वेळेस येतं, सगळं प्रेमळ एकत्र आल्यानंतर काय होत असेल, किती आनंद प्राप्त होत असेल, किती गोडी निर्माण होत असेल. त्या गोडीची तुलना कुठं करता येईल सांगा बरं, कुठंच नाही करता येणार. हा आनंद कुठं मिळतो बरं, हा आनंद कुठं मिळतो. तुम्ही दिंडी क्रमांक 96 मध्ये चला, मुळशी तालुक्याची जी दिंडी आहे आपली 96 क्रमांकाची, त्या दिंडीमध्ये चला, आणि मग ज्या वेळेस ते भजन आणि पावलं चालतात, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, गणेश महाराजांची पावलं पडली की दशरथ महाराजांनी पावलं उचललीच, बरोबर आहे की नाही. मगर महाराज पाठीमागे आलेच आहे, भरम महाराज आहेतच आहे, आणि मग ते नाचण्याचा आनंद, संतांचं भजन, नाचण्याचा आनंद, टाळाचा घोष, मृदुंगाचा नाद, अशा ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या ब्रह्मानंदे लागे टाळी कोण त्या सांभाळी, असा तो ब्रह्मानंद. त्या गोडीला काय तुलना आहे सांगा बरं, कशाबरोबर तुम्ही तुलना करू शकाल, नाहीच करू शकणार. असा तो आनंद असतो. चला 96 नंबर मध्ये बघून पहा, चालून पहा. म्हणून गा पांडू सुता, तुझी प्रिय आणि तुझी श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. हे अर्जुना, तू प्रिय आहेस आणि तू श्रोता आहेस. तुझ्यासारखा श्रोता मला मिळणं कठीण आहे रे अर्जुना, कठीण आहे. कारण अर्जुन हा श्रोता काय आहे की अर्जुनासारखी ज्ञानेश्वरी श्रवण करावी किंवा अर्जुनासारखी ज्ञानेश्वरी आपण लिहावी, असा भाव आपल्या मनामध्ये आलाच पाहिजे. आणि भगवंताला अर्जुन खूप प्रिय आहे. एक तर सखा म्हणून तर प्रिय आहेच आहे, शिवाय अर्जुनाकडे जे जे विशेष गुण आहे, एक तर अर्जुन हा नातेसंबंधाने जवळचा, अर्जुन हा भगवंताचा सखा म्हणून, दुसरा अर्जुन हा काय काय नातं आहे, ते मेवण्याचं नातं आहे अर्जुनाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं. भरपूर काय त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल. तो सगळ्या बाजूनी प्रिय, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, अर्जुन स्वतःला भगवंताचा भक्त समजत होता. क्षमा करा, बरोबर आहे ना, हा बरोबरच. अर्जुन हा भगवंताला भक्त समजत होता कृष्णाचा. त्यामुळे काय आहे की मी पूर्वी धुंडा महाराजांच्या मुखातून एक वाक्य आलेलं आहे, मी ती कथा सांगत होते ते, की अर्जुन ज्या वेळेस झोपलेला असायचा त्यावेळेस अर्जुनाच्या रोमातून कृष्ण 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 असं सतत निघायचं. एवढं प्रेम अर्जुनाचं. अर्जुनासाठीच भगवंत का करत होता,
एक उदाहरण सुद्धा आपल्याला माहिती आहे की दुर्योधन आणि अर्जुन ज्या वेळेस भगवंताकडे साह्यासाठी गेले त्यावेळेस दुर्योधनाला आणि अर्जुनापुढे भगवंताने प्रस्ताव मांडला की माझं एका बाजूला सैन्य आणि मी एका बाजूला, तेही निशस्त्र, तुम्हाला कोण घ्यायचं ते सांगा. दुर्योधनाचा विचार काय आला की याला एकट्याला घेऊन शिवाय शस्त्र धरणार नाही, कसं काय काम होणार आपलं युद्धभूमीवरती, काय तिथं काय आपल्याला काही उपदेश नाही घेऊन भागणार आहे आपल्याला, किंवा याचं ऐकून नाही भागणार आहे, तिथं युद्ध करावं लागेल. आणि तिथे अर्जुनाने सांगितलं की नाही, तू मला पाहिजे. दुर्योधनाने सैन्य मागून घेतलं. काही ठिकाणी काही बुद्धी आपली लागते. प्रिय काय आहे भगवंताला, अर्जुन प्रिय काय आहे की अर्जुनाकडे हे गुण आहे. त्यामुळे आपण सुद्धा असा विचार करायला पाहिजे की आपल्याला ज्या वेळेस ज्ञानेश्वरी मिळेल ना, ती इतरांची काय गरज आहे. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा, असा हा ग्रंथ आहे. हा भक्तियोग सांगत असताना, भक्तांची लक्षणं सांगत असताना, या भक्तांच्या लक्षणानुसार आपण जर वागलो तर आपल्याला दुसरं काय करण्याची गरज आहे. ज्ञानेश्वरी जे देईल आपल्याला ते इतर कोण देईल असं मला वाटत नाहीये. भगवंताला अर्जुन एवढा प्रिय होता. तुझी प्रिय, तूच मला प्रिय आहेस, तुझी श्रोता, वरी प्रियाची ते वार्ता प्रसंगी आली. बरं, हे तुला सांगण्याचा प्रसंग माझ्या समोर तयार झाला. प्रसंग आला बरं का. प्रसंगे आली. प्रसंगे कधी कधी प्रसंग येतो, कधी कधी योग येतो. ज्या वेळेस एखादी घटना घडत असताना अचानक उद्भवलेली गोष्ट त्याला प्रसंग म्हणतात. अचानक उद्भवलेली गोष्ट प्रसंग येतो. आणि मग त्या प्रसंगामध्ये आपण थोडस विचलित होतो किंवा घाबरतो. म्हणजे ते चांगले प्रसंग असतील किंवा इतर प्रसंग असतील, हा झाला प्रसंग. आणि योग म्हणजे काय? योग म्हणजे आपल्या पुण्याईच्या जोरावर ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट सहजगत्या घडून येते त्याला योग असं म्हणतात. बरोबर की नाही. आता या ठिकाणी अर्जुनाला झालेला योग आहे आणि भगवंतावरती आलेला प्रसंग असं भगवंताला म्हणायचंय. पण हा जो प्रसंग आला तो भगवंताने सांगितलं कोणाला? अर्जुनाला सांगितला. तो भगवंताला योगाच्या रूपानेच दाखवायचा आहे, योगाच्या रूपानेच दाखवायचा आहे. आणि तो प्रसंग सांगितलाय कोणता? प्रियाची ते वार्ता. कोणती? प्रियाची. भगवंताला प्रिय काय? भक्त प्रिय आहे. वरी प्रियाची ते वार्ता ती तुला सांगण्यासाठी आता हा प्रसंग आला. त्यामुळे मी खूप आता आनंदित आहोत. तरी आता बोलो भले या सुखा मिळलो. भले, खूप छान झालं, खूप आनंदित वाटतोय. भले या सुखा मिळलो, प्राप्त झालो. मिळलो, प्राप्त झालो. या सुखा मिळलो, सुखा भले, मिळलो. हे 3 शब्द असे ज्ञानेश्वर महाराजांनी चांगली योजना केलेली याची की भल म्हणजे काय? जे चांगलं घडलेलं असतं त्याला भले म्हणतात. सुख म्हणजे काय? जी प्राप्त झालेली वस्तू ही योग्य आहे. आणि योग्य झाल्यानंतर अंतःकरणाला जे उत्पन्न होतं त्याला सुख आपण म्हणतो. बरोबर आहे की नाही. आणि हे सगळं एकत्रित आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्याचा आपल्याला आनंद मिळतो, अंतःकरणाला आनंद मिळतो. मिनलो, भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणत खेवी डोलो, लागला देव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की असे म्हणताना म्हणत खेवो डोलो म्हणजे डोलो ती गोळी नाही, पॅरासिटामॉल ती नाही. डोलो आनंदित नाचायला लागला, डोलायला लागला. जागेवर बसून जिथं उभा होता जसा होता तसं तो खूप आनंदी झाला. वा खूप छान असं तो डोलायला लागला. ऐसे म्हणत खेवी डोलो, लागला देव असा डोलायला लागला. ऐसा म्हणत खेवी देवो लागला डोलो, असा अन्वय आपल्याला करता येईल. आणि मग भगवंत म्हणतायत, मग म्हणे जाण तया भक्तांचे लक्षण, जया मी अंतःकरण बैसो घाली. ज्या वेळेस आपण सुरुवातीला मागे एक ओवी आपली येऊन गेली, त्या ओवीमध्ये आपण म्हटलो होतो, जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी, जयाची हृदय भुवनी विराजती. इथे
ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी घातलेली ते मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जया मी अंतःकरण बैसो घाली. त्या भक्ताला बसण्यासाठी मी माझं अंतःकरण रूपी आसन घालतो. काय परिसीमा असेल भगवंताची, हे तू जाणून घे असं भगवंत या अर्जुनाला सांगत आहे. या श्लोकावरती संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रिया. या श्लोकावरच्या ह्या ज्या ओव्या होत्या, या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत, त्या ओव्याचं चिंतन मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना माझ्याकडून चुकून, माझ्या अज्ञानाने म्हणा किंवा बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा अपशब्द गेलेला असेल तर तो क्षमा करावा. सगळ्या श्रोत्यांनी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते बोलितो असे. मी कोण बोलणार आहे? ज्ञानेश्वर महाराजच बोलून घेणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज जे कार्य आपल्याला करून घेतील तसंच आपण कार्य करू शकतो, नाहीतर शक्य नाही एवढं. यामुळे सर्वांना नमस्कार, रामकृष्ण हरी. तुम्ही मला थोडंसं श्रवण करून घेतलं, याच्यामध्ये काही कमी वाटत असेल तर त्याची तुम्ही भर घाला. मुळशी तालुका वारकरी संप्रदाय दिंडी क्रमांक 96च्या वतीने दशरथ महाराज मांडकर, तसेच आमचे गणेश महाराज पारखी, बरेच मंडळी आहेत याच्यामध्ये. या सर्व मंडळींनी हा श्री ज्ञानेश्वरी या पेजवरती अध्याय 12 याचं निरूपण सत्र जे सुरू केलं, हे खूप छान आहे. सप्तशतकोत्तर समाधी संजीवन ज्ञानेश्वर महाराजांचं रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्यानिमित्ताने ह्या असा सोहळा संपन्न होत आहे, याचा खूप आनंद होत आहे. दशरथ महाराजांची तब्येत मध्ये ठीक नव्हती, तरी पण त्यांनी हा घाट घातला आणि हे ज्ञानेश्वरीच्या वरती त्यांना किती तरी धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. सगळे तरुण कीर्तनकार, प्रवचनकार याच्यामध्ये लाईव्ह येऊन आपली चिंतनं मांडत आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मलाही या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली बोलण्याची. तसेच पिरंगुटमध्ये असलेल्या गुरु अकॅडमी या क्लासचं सुद्धा आपल्याला सहकार्य चांगलं लाभलं. त्यांचे मी, शशांक सरांचे मी धन्यवाद मानतो आणि माझ्या शब्दाला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.